महामंडळाच्या माध्यमातून जेवढ्या जागा आमच्या आहेत त्या जागांचं आता पीपीपी तत्वावर आम्ही डेव्हलपमेंट करतोय. गुजरातला ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजी हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी बस डेपो नाही तर बस पोर्ट निर्माण केला होता आणि तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 216 बस स्टँड आणि बस डेपो जे आहेत त्याचं आम्ही बस पोर्टमध्ये रूपांतर करणार आहोत. शहरी भागामधलेच सगळे डेपो विकसित करण्याच्या ऐवजी त्या एका शहरी भागातल्या डेपो बरोबर ग्रामीण भागातले 2 डेपो आम्ही विकसित करायला देणार आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातली डेपो चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकेल आणि राज्यामध्ये हा महत्वपूर्ण प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी राबवत आहोत. निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. पुढल्या 2 महिन्यामध्ये ते अंतिम टप्प्यामध्ये येईलच. पण प्रामुख्यानं राज्यामध्ये परिवहन मंत्री असताना एक महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतलेला आहे. कालच लक्षवेधी विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या बसेस किंवा विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्यामध्ये अपघाताची मालिका सातत्यानं होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला ही कल्पना आहे की राज्यामध्ये रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. याचं कारण आम्हाला कळलं की 40% जे पादचारी असतात ते अपघातामध्ये बळी पडतात. 2 व्हीलरवाले जे असतात ते सुद्धा अपघातामध्ये बळी पडतात. अशी त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात 60% तर बळी पडणारी